गणपतीला आपण ज्या पत्री वाहतो त्या पत्रीमध्ये एक आहे, पहिली आहे मालतीपत्र, पण मालतीपत्र मला आता ह्याच्यात मिळालेलं नाही आहे, त्यामुळे मी ते ठेवलेलं नाही आहे. नंतर भृंगराज सॉरी किंवा त्याला आपण माका म्हणतो, हा आहे माका. त्यानंतर आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान, हे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर पांढऱ्या दुर्वा, पण मला काही पांढऱ्या दुर्वा मिळालेले नाही आहेत, त्यामुळे मी पांढऱ्या दुर्वा ह्याच्यात ठेवलेले नाही आहे, त्याऐवजी मी अक्षदा वाहणार आहे. नंतर बोराच्या झाडाची पानं ते ह्याच्यामध्ये नाही आहेत. नंतर धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं. ही धोत्र्याची पानं मला 2 अगदी छोटी छोटी मिळाली आहेत, ती मी आता ठेवली आहे. हे साधारणपणे वांग्याच्या झाडासारखं हे पान असतं, परंतु याचं वैशिष्ट्य, हे पान जे आहे हे अशा प्रकारे एक भाग इकडून चालू झालाय आणि दुसरा तो इथे संपलाय, असं हे पान ओळखावं. आणि याचा वास कडवट असतो. त्यानंतर आहे तुळशीपत्र, हे तुळशीचं पत्र आहे. नंतर आहे शमीपत्र. शमी अतिशय छोटं छोटं असतं साईजला. आपल्याला जे बाजारातून आपण जेव्हा गड्डी आणतो त्या गड्डीमध्ये जे शमीपत्र असतं ते शमीपत्र कुठल्या झाडाचं असतं मला माहित नाही, परंतु जे ओरिजिनल शमी असेल तर त्याची पानं अशी खूप बारीक बारीक आणि साधारणपणे 4 पानांचं एकच पान असं होतं, असं ही शमीची पत्र असतात. नंतर अपामार्ग किंवा आघाडा. हे आघाडा मी काल जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा मी हे आणलं, कारण हे आणि आणल्यानंतर हे असं सुकून गेले, परंतु मी आता तुम्हाला जसं आहे तसंच दाखवते. हे आहे अपामार्ग किंवा आघाडा. आघाडा बहुतेक सर्वांना माहिती आहे. आणि ह्या सगळ्या ठीक आहे. याच्यानंतर करवीर पत्र म्हणजे कणेर पण माझ्या ह्याच्यामध्ये नाहीये. नंतर पुढचं आहे अर्कपत्र म्हणजे रुईची पानं. ही पांढऱ्या रुईची असू शकतात किंवा निळसर फुलं येणारी रुईची पानं असतात. त्याच्यात ही आता माझ्या घरामध्ये हे झाड आहे त्याची मी ही पानं काढून घेतलेली आहेत. ती पिकलेली पानं काढली आहेत. हिरवी पानं थोडीशी होती त्यामुळे मी ती काढलेली नाही झाडाची. जी पडायला आलेली होती ती पिकलेली पानं काढून घेतली आहेत आणि छोटी छोटी आहेत. अर्जुन पत्र म्हणजे अर्जुन सादडा. ते अर्जुन सादड्याचं झाड खूप मोठं असतं, ते काही आपल्याला इथे पत्रीमध्ये मिळत नाही. विष्णुकांता किंवा शंखपुष्पी किंवा गोकर्ण अशी ही एकाच वनस्पतीची 2-3 नावं आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की विष्णुकांता ही निळ्या रंगाचं छोटी छोटी फुलं येणारं असं झाड असतं, परंतु जनरली ही गोकर्ण आहे यालाच विष्णुकांता असं म्हणतात, हे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे जर माझ्या हातून याच्यात म्हणजे काही कमतरता असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. डाळिंबपत्र म्हणजे डाळिंबाचं, हे डाळिंबाचे झाड आहे माझ्याकडे. त्या डाळिंबाच्या झाडाची मी ही पानं घेतलेली आहेत. त्यानंतर देवदार वृक्ष आपल्याकडे इथे महाराष्ट्रात कुठेही नाही, त्यामुळे ती पानं आपल्याला मिळत नाहीत इथं. मरुबकपत्र म्हणजे मरव्याची पानं अतिशय छोटी छोटी असतात, पण त्याला खूप सुगंध असतो, पण ते माझ्याकडे आता याच्यामध्ये नाहीये. नंतर पिंपळ, हे सर्वांचं परिचित असलेलं असं पिंपळ जे आहे, ही पिंपळाची पानं आहेत. त्यानंतर जातीपत्र म्हणजे जाई. ही जाईची पानं आहेत आणि ही जाईची उमललेली फुलं आहेत. जाईनंतर ही आहे जुई. ही जुईची पानं छोटी छोटी असतात. याला पण वरती एक पान आहे आणि 2 छोटी छोटी बेलाच्या पानासारखीच पानं पण छोटी छोटी आहेत. केतकी पत्र म्हणजे केवडा, पण तो केवडा माझ्या याच्यात नाही आता. आणि अगस्तीपत्र हे याला दुसरं नाव हदगा असंही आहे. म्हणजे हदग्याची भाजी म्हणजे फुलं मिळतात बाजारामध्ये, त्याची आपण भाजी करतो. त्या झाडाची जी पानं असतात ती पानं ह्याच्यामध्ये वापरतात, म्हणजे पत्रीमध्ये वापरतात, परंतु ती माझ्याकडे नाही आहेत. एवढी पत्री आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आहे आता दुर्वा. आणि ही आंब्याची पानं. कुठल्याही शुभ कार्यासाठी आपल्या घरामध्ये तोरण वगैरे लावण्यासाठी आपण आंब्याची पानं वापरतो, किंवा तुम्हाला दुसरं कुठलं नाही मिळालं तर तुम्ही आंब्याची पानं पण ह्याच्यामध्ये वाहू शकता, म्हणून मी आंब्याची पानं ठेवलेली आहे.